शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दुसरी फवारणीबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कपाशीवरती कीड नियंत्रण आणि योग्य वाढीसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची फवारणी म्हणजे दुसरी फवारणी. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी दुसरी फवारणी म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी दुसरी फवारणी करता कुठलं औषध घ्यायचं आहे आणि कोणते औषध घ्यायचं आहे आणि ते औषध किती घ्यायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून ही सर्व माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या कपाशीची जे क्वालिटी आहे ते क्वालिटी या ठिकाणी दाखवणार आहे. मी नुकतीच आता म्हणजे 2 दिवस पहिले माझ्या शेताला दुसरी फवारणी करून दिलेली आहे. तर दुसऱ्या फवारणीचा आपल्याला या ठिकाणी कसा रिझल्ट बघायला मिळाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तुम्हाला मी एकदा कपाशी दाखवतो. कपाशीमध्ये छान या ठिकाणी आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला आहे. तर बघा, तुम्हाला मी या ठिकाणी पूर्ण कपाशी दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या माझा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आणि संपूर्ण प्लॉटमध्ये एवढी छान आपल्याला या ठिकाणी कपाशी दिसणार आहे की एकदम जबरदस्त. आणि कपाशीची जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कपाशीची आम्ही या ठिकाणी दुसरीची फवारणी केलेली आहे. ते दुसरी फवारणी केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला की तुम्ही बघा कपाशीची क्वालिटी किती छान आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे आम्ही दुसरीची फवारणी केली होती तर आम्हाला या ठिकाणी एकदम अतिशय चांगल्या प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. आणि तुम्ही आता पाहताय की कपाशीची जी क्वालिटी आहे ते 1 नंबर क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी दिसते. कपाशीला या ठिकाणी तुम्ही बघा, कपाशीला पुढ्या पात्या लागून गेलेल्या आहे. हे बघा, 4-4, 5-5, 10-10 या ठिकाणी आपल्याला पुढ्या पात्या लागताना दिसत आहे. आणि एक कानसुद्धा कपाशीला आपल्याला या ठिकाणी वाकडं दिसत नाही. हे बघा, आता कपाशीला जमतेम 2-3 दिवस या ठिकाणी झालेले फवारून. तर एकदम छान कपाशी आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि कपाशीची जे वाढ आहे ते वाढ जवळपास बघा तुम्ही 2-2.5 फुटाचं झाड आपल्याला या ठिकाणी हे होताना दिसतं आहे. बघा कपाशीला शेंडा बघा, शेंड्यापासून तर खेट कपाशीच्या मुळापर्यंत आपल्याला या ठिकाणी एकदम छान क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी कपाशी आहे आपल्याला पूर्ण कपाशी एकसारखी दिसते. कुठले झाड आपल्याला लहान मोठं या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम नीट बघा, तुम्हाला कुठलंच या ठिकाणी कपाशीची क्वालिटी कानी तिरपे दिसणार नाही आणि झाडं पण एकसारखं या ठिकाणी दिसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी कपाशीची क्वालिटी बघितली. कपाशीची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला या कपाशीसाठी आम्ही कोणती औषधी फवारली होती हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या कामाचा या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. तुम्ही कपाशीची क्वालिटी पाहून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये ह्या कपाशीवरती मी कुठलं औषध फवारलं आहे आणि ते किती फवारलं आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर चला आता तुम्हाला एक एक करून संपूर्ण माहिती या ठिकाणी देतो. तर शेतकरी मित्रांनो बघा, कापूस पिकाची योग्य वाढ आणि कीड नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचे असते. बघा, पहिल्या फवारणीनंतर साधारणपणे आपल्याला 12 ते 15 दिवसांनी किंवा खत व्यवस्थापन केल्यावर लगेच 2 ते 3 दिवसांनी ही फवारणी करावी अत्यंत गरजेचे असते. आता बघा, फवारणीचा टाईम कोणता? तर बघा, फवारणीचा टाईम आपल्याला झाडाची स्थिती पाहून या ठिकाणी करायचा आहे. तर झाडाची सर्वसाधारण 1 ते 2 दरम्यान हाईट या ठिकाणी पाहिजे. आपल्या झाडाची उंची जी आहे ते आपल्याला या ठिकाणी 2 ते 1 फूट पाहिजे. आणि फवारणी करण्यासाठी आपल्याला जो पंप या ठिकाणी घ्यायचा आहे तो पंप जवळपास 15 ते 20 लिटरचा पंप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो बघा, औषध व्यवस्थापन प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी त्याचे प्रमाण आता बघा, दुसऱ्या फवारणीसाठी खालील औषध मिश्रण एकत्र करून फवारणी करावी.
आता मी तुम्हाला जे जे औषध सांगणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी नीट बघायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिलं औषध आहे जे आहे आपलं ते पहा आता. तर सर्वात पहिलं जे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचे ते औषधाचं नाव आहे एक्टेरा. शेतकरी मित्रांनो, एक्टेरा नावाचं औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. ते औषध कसं काम करतं बघा. ते औषध आपल्याला मावा, तुडतुडे, फुलकिडी आणि थ्रिप्स यासारख्या रसशोषक किडीचे प्रवाही नियंत्रण करते. आणि बघा, आता हे झालं आपलं पहिलं औषध. आता आपल्याला या ठिकाणी दुसरं औषध त्याच्यामध्ये कोणतं घ्यायचं ते बघा, एसिफेट. शेतकरी मित्रांनो, एसिफेट नावाचं आपल्याला औषध या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला 30 ग्रॅम पानावरील इतर किडी आणि अंड्याच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. आपल्या पानावरची जे किडी आणि जे अंडे असतात त्यासाठी एक औषध खूप उपयुक्त असतं. आणि त्याच्यासोबत आपल्याला प्लेन युरिया या ठिकाणी घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, प्लेन युरिया ह्या आपल्याला 100 ग्रॅम या ठिकाणी घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, युरिया हा सर्वात शेवटी पंपात पाणी भरल्यानंतर टाकून चांगले विरघळून घ्या. सर्व औषध टाकल्यानंतर युरिया आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आणि पंपात पाणी भरल्यानंतर चांगलं टाकून त्याला चांगला हवा मिसळून घ्या. मित्रांनो, जर कापसाची पाने पिवळी किंवा लाल पडत असतील तर अन्नद्रव्याची कमतरता किंवा बुरशीचा प्रादुर्भाव असू शकतो. अशा वेळी वरील 3 औषधासोबत खालील औषधं आवर्जून मिसळून घ्या. कोसावेट WDG. WDG 80% सल्फर, 30 ग्रॅम प्रति पंप. म्हणजे आपल्याला एका पंपामध्ये 30 ग्रॅम हे सल्फर या ठिकाणी घ्यायचे. आणि बघा याचे फायदे बघा. यामुळे पानावरील लाल पिवळेपणा दूर होतो. शेतकरी मित्रांनो, आपले पानं जर लाल किंवा पिवळे झाले असतील तर हे औषधे फवारल्यानंतर आपल्या या ठिकाणी पानावरील लाल पिवळेपणा हा अतिशय चांगल्या प्रकारे दूर होऊन जातो. आणि दुसरं म्हणजे बघा, रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे आपल्या कापूस पिकाची रोगप्रतिकार शक्ती या ठिकाणी झपाट्याने वाढते आणि ते उत्तम बुरशीनाशक व कोळीनाशक म्हणूनही काम करते. म्हणजे एकदम शक्तिशाली बुरशीनाशक व कोळीनाशक म्हणून हे या ठिकाणी चांगलं जोरात काम करतं. आणि बघा, आता शेवटचा सल्ला बघा. फवारणी करताना जमिनीत पुरेशी ओल असावी आणि फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करावी, जेणेकरून औषधाचा पूर्ण रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा सल्ला म्हणजे एवढा चांगला आहे की तुम्हाला फवारणी करताना आपली जी जमीन आहे ती जमीन ओली ठेवायची. जर जमीन ओली असेल तेव्हाच आपण या ठिकाणी फवारा करायचा आहे. आणि फवारा म्हणजे विशेषकर आपल्याला सकाळी जवळपास कमीत कमी 6च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी फवारणी चालू करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.